कचोरी बनवणार आहे आपण. कचोरी बटाटा लागणार आहे त्याला. त्याच्यासाठी मैदा मळून ठेवलेला आहे चांगला घट्ट. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: हळद, जिरे, धनेची पूड, बडीशोप, लाल मिरची, काळा मसाला, कोथिंबीर. गॅसवर कढई ठेवणार, गॅस पेटवणार आहे. त्याच्यात आपण तेल टाकणार आहे थोडंसं. तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकणार. बटाटा कुस्करून टाकायचा आहे. त्यात हळद टाकणार आहे, थोडासा गरम मसाला, थोडीशी लाल मिरची, धनेची पावडर, बडीशोप थोडी, चवीनुसार कोथिंबीर. अशा प्रकारची चांगली भाजी तयार करून घ्यायची आहे. चांगली मिक्स करायची. चवीनुसार मीठ टाकणार आहेत आपण. छोटे छोटे असं करून अशी करायची. आपण कचोरीला करतो बटाट्याचं भरून द्यायचं. असे गोल असं केल्यानंतर बटाट्याचंही भरायचं थोडस. पोलीस अशा याच्यात बटाटे थोडेसे दाबून वगैरे घ्यायचे आणि चांगलं तोंड दाबून घ्यायची, त्याची गोल गोल करून घ्यायची कचोरी सारखी. अशा प्रकारचे गोल गोल केल्याने होऊन जातात. असं आपण आपट्याचं भांड ठेवलेलं आहे आणि गॅस पेटून घ्यायचा आहे गरम करायला. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, 2-2 थेंब फक्त. म्हणजे आपण जे कचोरी बनवलेले त्याच्यात असे ठेवून द्यायचे. असे ठेवायचे. थोडंसं आपट्याचं भांड गरम होतं, नंतर थोडंसं मीडियम याच्यावर होऊन द्यायचं. जरासं असं झाकण ठेवून द्यायचं याच्यावर 5 मिनिटासाठी. थोडं बारीक गॅस करायचा, मध्यम घेणार आहे आणि असं चमच्याने पाहायचं. थोडेसे असे झाले पलटी करून घ्यायच्या खालच्या साईडला. तेल आपण पहिल्यांदा टाकलेलं आहे, परत टाकायची गरज नसते.
थोडंसं खालच्या साईडने होऊन द्यायची, परत झाकण द्यायचं ठेव. कचुऱ्या तयार झालेल्या आहेत, मस्त खुसखुशीत तयार झालेले आहेत आणि टमाट्याच्या सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता.